6 डिसेंबरला, त्याच्या आधी आपण अयोध्येला जायचं, 6 डिसेंबरला कारसेवा आहे म्हणून सांगितलं. मी तयार झालो, मी या वेळेला कारसेवेला येणार म्हणून. मी स्वतः घरी, माझ्या घरी न सांगता मी त्या अयोध्येची कारसेवेची शपथ. मग सूचना आली की ओंजळवर वाळू घ्या आणि प्रतिकात्मक कारसेवा करायची आणि दरवाजासमोर लाईन लावून थांबा. मग आमच्या 5 जणांच्या चर्चा झाली, नाही आपण प्रतिकात्मक कारसेवा करण्यासाठी आलो नाही, निकाल करायचा आहे असं भाषण देत होते. त्याच काळामध्ये आम्ही मागच्या भिंतीवरून आत उतरून बॅरिकेड पास करून मुख्य मशिदीजवळ अलीकडे तारेचे कंपाऊंड पास करून आत जाऊन निट्ट मशिदीवरती गेलो. आमच्याही पोटात भीती होती, वरून फायरिंग होतं का. कारसेवक आत घुसले, कंपाऊंड उकडून टाकलं, कोण झाडं उपडून टाकत होतं, कोण भिंती पाडत होतं, कोण ढकलून देत होतं. असं एवढं वातावरण उत्साहीवर्धक झालं होतं की कार्यकर्त्यांच्या मनात त्या बाबतीत चीड निर्माण झाली होती. संपूर्ण जमीनदोस्त झालं. तेथून आम्ही जखमी अवस्थेत आम्ही तंबूमध्ये आलो. तर तंबूमध्ये आल्यानंतर मकरंद देशपांडे, संजय धामणगावकर, बाळू गर्गे आणि गोविंद शेगुंशी हे तिघे तिथं मांडपात बसलेले दिसले. त्यानंतर गोविंद शेगुंशीनं एक वीट आणखीन रामलल्लाची टोपी तिकडून आमच्या समोरच घेऊन आला. आम्ही हे सगळं झालं. मग प्रतिकात्मक राम मंदिर बांधायचं ठरलं. तिथंच बाजूला शेजारी चबुतरा कट्टा बांधला. राम मंदिराचं साधं असं छतवजाचं कट्टा बांधून त्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आणि आम्ही अयोध्ये सोडलो. येत असताना रेल्वेवरती दगडफेक, रेल्वेची रोळं काढली गेली होती. रात्री बघतोय तर त्या स्टेशनवर, सकाळी बघतोय तर त्या स्टेशनवर. फार भयानक परिस्थितीत आम्ही मिरजे. फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले, अरे सुरेश तुझा फोटो आलेला आहे म्हणून. आणि ते फ्रंटलाईन मासिकवरनं संपूर्ण मिरजे मोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो. त्यावेळेला ॲक्रेलिकची सैनिकांनी पाडली हे डिक्लेअर झालं. आणि बाळासाहेबांनी मुंबईला बोलवून घेऊन माझा सत्कार केला. बाळासाहेबांनी पाठ थोपटली. ह्यातच मी धन्य झालो. त्यांनी मिळवून दिलं. भाजपच्या तिकिटावरती मी निवडणूक लढवली आणि मी निवडूनही आलो. चांगल्या मताने निवडून आलो. पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी मला प्रचारही करायला लागणार नाही पाहिजे अशा पद्धतीने मी काम केलं. एवढं काम केलेलं असतानाही, लोकमत असतानाही माझं भाजपनेही तिकीट नंतर कापलं आणि मकरंद देशपांडेंनी तिकीट दिलं. त्यानंतर मी अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली, पण माझा पराजय झाला. तेव्हापासून मी राजकारणापासून अलिप्त राहिलो. मला हिंदुत्व करायचं आहे. हिंदुत्वाची आणि राजकारणाची ह्याची चौकट बसत नसल्यामुळं फक्त मी हिंदुत्वाचं आणि हिंदुत्वाचंच काम करत राहणार. मी राजकारणात हिंदुत्वाची गल्लत करणार नाही. सर्व समाजाला चौकटीत बसवून येणारं हिंदुत्व करेन. कोणत्याही समाजाचा आमच्याकडून देश होणार नाही अशा पद्धतीनं काम करेन. देव, देश आणि धर्म यासाठीच काम करत आहे. आजपर्यंत वयाची 60 वर्ष येतात. आजपर्यंत हिंदुत्वासाठी काम केले. इथून पुढे हिंदुत्वासाठी काम करणार. हिंदुत्व आणि राजकीय